करुणा मुंडेंनी दिले मारहाणीचे पुरावे। न्यूज18 लोकमतकडे मारहाणीचे एक्सक्लुझिव्ह फोटो, सुजलेला डोळा आणि चेहऱ्यांवरच्या जखमांचे फोटो दाखवले। धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे कोर्टाचे आदेश। कोर्टाच्या निर्णयानंतर भावूक झालेल्या करुणा मुंडेंनी न्यूज18 लोकमतवर मांडली कैफियत। वाल्मिक कराडनं मारहाण केल्याचा करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। धनंजय मुंडेंचा मुलगा सिशिवची वडिलांच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट। वडील बेस्ट नसतील पण कधीही त्रास दिला नाही, पण आईनंच वडिलांसह आपल्यालाही मारहाण केल्याचा आरोप। सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी धनंजय मुंडेंचा सिशिववरती दबाव, अनेक फोन केल्याचे करुणा शर्मांचे गंभीर आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावरती या गोष्टी जात कशा नाहीत? धनंजय मुंडेंविरोधातल्या कोर्टाच्या निर्णयाबद्दल आदित्य ठाकरेंचा सवाल। आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू, तुम्ही महायुतीच्या बातम्या नीट दाखवा। अजितदादांचा पत्रकारांसोबत मिश्किल संवाद। नालासोपाऱ्यात आरक्षित जागेवरील 41 इमारतींवरती महापालिकेची तोडक कारवाई सुरू। अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना बाधित प्रमाणपत्र दे, पालिकेकडून सांत्वन। बदलापुरातील फेक एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट। ही केस पुढे लढायची नसल्याची अक्षयच्या आईवडिलांची भूमिका, कुणाचाही दबाव नसल्याची ही स्पष्टोक्ती। मध्य प्रदेशच्या शिवपुरीत हवाई दलाचं लढाऊ विमान मिराज कोसळलं। भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल। सुदैवानं जीवितहानी नाही।